बोगस बियाणे प्रकरणी सातत्यपूर्ण आमदार पिंपळे यांच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मी सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेतली. बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानंतर हा विषय मी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ठामपणे मांडला आणि शासनाचे लक्ष वेधले. यानंतर तसेच कृषी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी, कृषी विभाग आणि बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना जाब विचारला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. आज अकोला पोलीस दलानं बोगस बियाणे प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक गठीत करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ देणारा असून माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेलं महत्त्वाचं यश आहे. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. दोषींवर कठोर कारवाई होऊन प्रत्येक पीडित शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.